टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस आहे आणि हे जागतिक वसुंधरा दिवस आम्ही दिल्लीमध्ये 8 राज्यातल्या शेतकरी प्रतिनिधींसोबत देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित भाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये आणि नितीन गडकरी साहेब आणि भूपेंद्र यादव साहेब यांच्या या दोघांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे हा कार्यक्रम आम्ही पुसामध्ये सुब्रमण्यम सभागृहामध्ये करत आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या वर्षी पृथ्वीवर काही गोष्टी वेगाने घडू लागलेल्या आहेत। थोडक्यात 50 डिग्री तापमान होईल असं आपल्याकडे बोललं जात आहे। 50 डिग्री तापमान होणं बोलणं जेवढं सोपं आहे ते प्रत्यक्ष जर त्याचा आपण विचार केला तर 47 डिग्री टेम्परेचर जर झालं तर ब्रेन हार्ट किडनी फेल होत आहे आणि मग सहज 50 होणार आहे। गेल्या वर्षी दिल्लीमध्ये 52.9 झालं आणि दुबईमध्ये 64 झालं होतं। ही सगळी लक्षणं जर बघितली तर पृथ्वीवर माणूस जिवंत राहील का नाही सांगता येत नाही अशा पद्धतीचं वातावरण पृथ्वीवर होऊ लागलेलं आहे आणि मग जगानीच सगळ्या जगाने पृथ्वी रक्षण हा दिवस साजरा करायचं ठरवलेला आहे। आम्ही महाराष्ट्रात करायच्या ऐवजी आम्ही दिल्लीत करतोय। त्याचं कारण की याचे बरेच धागे ह्या सगळ्या गोष्टीचे पृथ्वी वाचवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्यामध्ये सगळे धागे ह्या आमच्या देशाच्या नेतृत्वाच्या डोक्यात आहेत। असं जर बोलायचं जर झालं तर आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं की मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है। म्हणजे जमिनीच्या पोटातून वीज जमिनीच्या पोटातल्या वस्तूतून वीज निर्माण करणे हे आता मानवजातीसाठी धोकादायक आहे आणि म्हणून जमिनीच्या पोटातून ऊर्जा काढण्याच्या ऐवजी आता शेतकऱ्याच्या शेतातून वीज काढावी लागणार आहे, ऊर्जा काढावी लागणार आहे आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है। आणि मग ही भूमिका वाढवण्यासाठी आणि ही भूमिका जर घेतली तरच पृथ्वी वाचू शकते। म्हणून आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की सहकाराच्या माध्यमातून आपण आता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतामध्ये बांबू लागवड करायची, त्याला कर्ज पण द्यायचं आणि त्या बांबूवर प्रक्रिया करायची, इंडस्ट्री सुद्धा उभी करायची। या सगळ्या गोष्टी सहकाराच्या माध्यमातून करता येऊ शकतं आणि म्हणून तुम्ही नेतृत्व करावं अशी आम्ही अमित भाई शहांना विनंती केली। ती त्यांनी मान्य केली आणि 22 तारखेला 11 वाजता पुसामध्ये सुब्रमण्यम सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। गृह मंत्रालयाकडून अमित भाई शहांच्या कार्यक्रमाची हे आलेलं आहे, पूर्ण वेळापत्रक आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून हे कार्यक्रम 11 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होईल। त्याच्यानंतर दुपारी एक चर्चासत्र आहे, त्या चर्चासत्रामध्ये नितीन गडकरी साहेब आणि समारोप भूपेंद्र यादव साहेब करणार आहेत आणि मग या कार्यक्रमातून आम्ही पृथ्वी वाचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी इथं आम्ही या चर्चासत्रातून निघतील आणि या चर्चासत्रामध्ये पहिल्यांदा पॉलिसी मेकर, शास्त्रज्ञ, कारखानदार आणि शेतकरी म्हणजे या पृथ्वी वाचवण्यासाठी ज्या ज्या घटकांची गरज आहे ते सगळे घटक एकाच छताखाली येऊन पृथ्वी वाचवण्याचं विचार मंथन करणार आहेत आणि ते काम पुसामधून सुरू होईल। मला असं वाटतं की सर्व पृथ्वी वाचवण्यासाठी जेवढ्या घटकांची गरज आहे ते सगळे घटक एकत्र येऊन पहिल्यांदा विचार करू लागले आहेत। मला असं वाटतं की मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पृथ्वी वाचवण्यासाठी
जे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या गोलमध्ये आहे, जे जगभरातले शास्त्रज्ञ IPCCच्या रिपोर्टच्या माध्यमातून जे सांगू लागलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टीची किंबहुना त्याच्या पुढची जग वाचवण्याची मार्ग आम्ही या पुसातल्या बैठकीतून सगळ्या देशाला जगाला देणार आहोत. आणि यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा उपस्थित राहावं. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, आसाम आणि कर्नाटका अशा सगळ्या राज्यातले शेतकरी प्रतिनिधी आज तरी माझ्याकडे नोंदणी केलेली आहे. त्याचबरोबर बांबूचा उपयोग आता NTPC मध्ये होणार आहे. बांबूचा उपयोग स्टील लोखंड बनवण्यासाठी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातली पहिली रिफायनरी, बांबूपासून इथेनॉल बनवायची पहिली रिफायनरी नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकारच्या माध्यमातून जगातली पहिली रिफायनरी नुमालीगड आसाममध्ये सुरू होऊ लागलेली आहे. हे सगळी मंडळी बांबूचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहेत. म्हणून अर्धा देश जरी बांबू लावला तरी सुद्धा बांबूची किंमत कमी होणार नाही. एवढं प्रचंड स्कोप या बांबूला तयार झालेला आहे. आणि मग बांधकामामध्ये बांबू, कपड्यामध्ये बांबू, माझा चष्मा बांबूचा आहे, माझी घड्याळ बांबूची आहे, फरशी बांबूची आहे. लोकसभेमध्ये 5 लाख स्क्वेअर फीट बांबूची फ्लोरिंग मोदी साहेबांनी करून घेतलेल्या दिल्लीच्या लोकसभेमध्ये. बेंगलोरमध्ये केम्पेगौडा एअरपोर्ट टर्मिनल 2 हे पूर्णपणे बांबूचं तयार झालेलं आहे. आणि आता अशी अनेक ठिकाणी बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. ही सगळी माहितीची प्रदर्शनी सुद्धा आम्ही दिल्लीमध्ये ठेवलेली आहे. आणि मग देशभरातल्या ज्या मोठ्या संस्था आहेत, जे उद्योगपती आहेत मोठे सायझेबल, ही सगळी मंडळी या चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही अहवाल किंवा काही नेते किंवा अभ्यासक याला उपस्थित असणार आहेत का? ADO नावाची एक संस्था आहे, एशियन आफ्रिकन रूरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची एक संस्था आहे, ज्याचे 32 देश सदस्य आहेत. ते सगळे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. का तर हा विषय राज्यापुरता देशापुरता मर्यादित नाही. हा विषय सगळ्या जगाशी संबंधित आहे. म्हणून जगातल्या 32 देशाचे प्रतिनिधी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे. हिंदी में जानना चाहेंगे 22 तारीख को जो प्रोग्राम हो रहा है वसुंधरा बचाओ करने वाला, क्या है? अमित शाह जी उपस्थित रहने वाले हैं. कौन कौन से स्टेट से किसान और इंटरनेशनल स्तर पे कोई संस्थाएं उपस्थित रहेगी क्या? देखिए, 22 अप्रैल को वर्ल्ड अर्थ डे है, वसुंधरा बचाओ दिन है. ये सारा दुनिया में ये प्रोग्राम दुनिया भर में हो रहा है. क्यों? तो आज दुनिया में मानव जाति के सामने एक बहुत बड़ा संकट उपस्थित हुआ है. इस साल नॉर्मल 50 डिग्री से भी ज़्यादा टेम्परेचर बढ़ने वाला है. सच तो यह है कि 47 डिग्री अगर टेम्परेचर हुआ तो ब्रेन, हार्ट और किडनी फेल होती है, ऐसा हमारा साइंस बताता है. तो अब वही साइंस बता रहे कि 50 डिग्री होने वाला है. इसका मतलब गांव और खेती में काम करने वाला आदमी बचेगा क्या? और लास्ट ईयर दिल्ली में 52.9 टेम्परेचर हुआ था, दुबई में 64 हुआ था. ये सारी चीजों को देखते हुए अब सारे मानव जाति ने जिन को अपना अस्तित्व रखना है, जिसको 2 आंख है, जिसको 2 कान है, जिसको 2 हाथ है, जिसको 2 पैर है, इन सारे लोगों ने अपना अस्तित्व पृथ्वी पे शिल्लक रखने के लिए, बचाने के लिए टेम्परेचर और कार्बन कम करना पड़ेगा. और ये करने के लिए क्या क्या ज़रूरी चीज़ें हैं, इसके ऊपर चर्चा करने के लिए 22 तारीख को हमने दिल्ली में सुब्रमण्यम सभागृह में
एक कॉन्फ्रेंस रखी है। इसका उद्घाटन माननीय देश के गृह और सहकारिता मंत्री अमित भाई शाह करेंगे और दोपहर में एक चर्चा सत्र है जो इस देश के विभिन्न शास्त्रज्ञों की बात माननीय गडकरी जी सुनेंगे और ये सारी चीजों को किस तरह से आगे लेके जाना, इस पे हमारे देश के पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव जी ये सारी चर्चा सत्र का समापन करेंगे। माननीय मोदी जी ने एक बहुत अच्छी बात कही है। पहले तो उन्होंने कहा था कि मेरा किसान अब ऊर्जादाता बन रहा है, अब तो अनाज बनाता था लेकिन अब वो ऊर्जा भी बना रहा है। पृथ्वी पे मानव जात अगर बचानी है तो जमीन से निकलने वाले वस्तु से बीज बनाना ये हमको धोखादायक है। हम अब जमीन से ऊर्जा नहीं निकालेंगे, पेट से ऊर्जा नहीं निकालेंगे, पीठ से ऊर्जा निकालेंगे, यानी खेती से निकालेंगे। और इसके लिए ऊर्जा का स्रोत सबसे बड़ा क्या है? बायोमास। और बायोमास में बांबू ये सबसे ज्यादा कैलोरीफिक वैल्यू देने वाला मटेरियल है। ये 1927 में अंग्रेजों ने इस पे बैन लगाया था, इसलिए बांबू ज्यादा होता नहीं था। लेकिन 2017 में नरेंद्र मोदी जी ने कहा कि बांस ये घास है, उसके ऊपर जितने भी निर्बंध थे वो सारे के सारे हट गए। तब से हमारे देश में ये काम चल रहा है। और अब इसको प्लांटेशन में कैसे जाना, देश भर में बांस के प्लांटेशन से एनवायरनमेंट का कैसे काम, ग्लोबल वार्मिंग को कैसे अटैक करना, इसके लिए अब हम सहकारिता के माध्यम से ये कार्यक्रम करने जा रहे हैं। महाराष्ट्र में 7,04,000 रुपये 1 हेक्टेयर बांस लगाने वाले किसान को सब्सिडी दी जा रही है। महाराष्ट्र में 21 लाख हेक्टेयर का प्लांटेशन हमको करना है। महाराष्ट्र ग्रीन महाराष्ट्र की कंसेप्ट हमने डिक्लेयर की है। अब हम बांस की इंडस्ट्रियल पॉलिसी भी हमने बनाई है और अब हम इंडस्ट्री के लिए 4,300 करोड़ रुपये माननीय देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में हमने महाराष्ट्र में इस बजट में रखे हुए हैं। यानी जिस तरीके का ढांचा होना चाहिए उस तरीके का ढांचा महाराष्ट्र में बन रहा है। अब वो पूरे देश में अमित शाह जी के नेतृत्व में पूरे देश में ये मॉडल हमको ले जाना है। और इसलिए ये 22 तारीख है और ये 22 तारीख को दुनिया के 32 कंट्री के प्रतिनिधि उपस्थित रहेंगे और देश भर के 7-8 राज्य के किसान भी उपस्थित रहेंगे, दुनिया के लोग रहेंगे, देश भर के 7-8 स्टेट के किसान रहेंगे, हमारे इंडस्ट्रियलिस्ट रहेंगे, पॉलिसी मेकर रहेंगे। एक छत के नीचे दुनिया बचाने के लिए जिन जिन घटकों की आवश्यकता है, इन सारे घटकों को एक साथ पहली बार एक छत के नीचे लाके दुनिया बचाने का पैगाम देने का काम हम कर रहे हैं। दिल्ली डिक्लेरेशन के माध्यम से ये करना है और हमारे यशस्वी प्रधानमंत्री मोदी जी का सपना और हमारे अमित शाह जी का नेतृत्व, ये दोनों के नेतृत्व में ये काम पूरे देश में हो जाएगा, ऐसा मेरा विश्वास है।